नोटबंदीनंतरही केसरकर जॅकेटमधून पैसे काढतात. याबाबत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी प्रतिउत्तर दिलंय. माझी 3 पिढ्यांची संपत्ती आहे, त्यामुळे सुप्रियाताईंनी अशी टीका करणं चुकीचं आहे. 2.5 वर्षाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काय केलं? 2.5 वर्षात सर्व कामांना स्थगिती दिली. मला शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मला बोलायला भाग पाडू नका. माझा संपूर्ण राज्याचा अभ्यास आहे. शाळा सुधारण्याची आणि चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. आपण शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू. मी काही ठोस निर्णय घेतले म्हणून राग आहे का, असा सवालही त्यांनी केला. पाहुयात काय म्हणाले केसरकर. एक गोष्ट अशी आहे की ते आमच्या ताई आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. आमची 3 पिढ्यांची श्रीमंती आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची टीका त्यांनी करणं हे एकंदरीतच राजकारणाला योग्य नाही. ही परंपरा राहिलेली आहे माझ्या 3 पिढ्यांची की जो मनुष्य अडचणीमध्ये असतो त्याच्यासाठी आम्ही मदत करतो आणि हे सगळे पैसे आमचे ऑफिशियल आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही. बघा, त्या माझ्या ताई आहेत, त्यांच्यावर कुठलीही टीका मी करणार नाही. परंतु अशा तऱ्हेने टीका करण्यापेक्षा आपण सिंधुदुर्गसाठी काय केलं, 2.5 वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर आपण सिंधुदुर्गसाठी काय केलं? आमच्या योजना बंद केल्या, आमचे पैसे सगळे होते, हे पैसे खर्च करायला परवानगी नाही दिली, मीटिंग्स घेतल्या नाही, शेतकऱ्यांच्या मीटिंग्स घेतल्या नाही. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे सामाजिक प्रश्नावर बोलण्याऐवजी त्याला दुसरीकडे वळण देण्याऐवजी तुम्ही नेमकं लोकांसाठी काय केलं हे सांगणं आवश्यक आहे. ज्या वेळेला सिंधुदुर्गची योजना बंद झाली त्यावेळेला पवारसाहेब सर्व होते. काही सांगू शकले असते अजितदादांना की योजना बंद करू नका, सिंधुदुर्गला आपण दुसऱ्या मार्गाने पैसे देऊ शकत नाही. बोलले का? आंबोली चौकुळ गेळीच्या ह्याला स्टे दिला होता मुख्यमंत्र्यांनी, 2.5 वर्ष स्टे उठला नाही. काय बोलले का? आमच्याकडे पाणबुडी मंजूर झालेली होती, पर्यटनासाठी केवढा तरी त्याला स्कोप होता, त्यावेळेला त्याच्याबद्दल काय बोलल्या का? कुठल्या पातळीवर जायचं? बोलताना मी 100 गोष्टीची मला सुद्धा माहिती असते आणि मी ते बोलू शकतो. आदरापोटी बोलत नाही एवढंच लक्षात ठेवा आणि मला बोलायला कृपया भाग पाडू नका. आदर आहे, आदर तसाच राहून दे. नाहीतर महाराष्ट्राचा एवढा मला अभ्यास आहे, प्रत्येक भागाचा मला अभ्यास आहे, पुण्याचा अभ्यास आहे, मुंबईचा अभ्यास आहे, मी अनेक गोष्टीवर बोलू शकतो. हे बघा, बोलण्याला एक मर्यादा असतात. उद्या सकाळी मी पवारसाहेबांची आणि माझी भेट ठरलेली आहे, त्यावेळेला सुप्रियाताई येऊन काय बोलल्या मी अवश्य त्यांना सांगेन. ही आमची परंपरा नाही. कुठली शाळा बंद झाली आणि कुठे दारूचं दुकान सुरू झालं दाखवा. एक दुकान जर चालू झालेलं असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन. ज्या लोकांचं शिक्षणाचं बाजारीकरण झालं महाराष्ट्रामध्ये, कसं झालं हे मला माहिती आहे. कोट्यावधी रुपये जातात आमचे फुकट, कसे जातात मला माहिती आहे. एक शब्दाने आम्ही बोलत नाही. याचा अर्थ काय? मुलांची काळजी नाही का? मुलं शिकायला नको का? मुलांना चांगल्या शाळा नको का? की नुसतीच भर सगळ्या शिक्षण संस्थांची करायची? आज शिक्षण संस्थांच्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. आज माझा खेड्यामधला विद्यार्थी गडक्या शाळेमध्ये बसतो, मोडक्या बेंचवर बसतो, अनेक ठिकाणी बसायला बेंचेस सुद्धा नसतात. परिस्थिती कधी सुधारायची नाही का? आणि कुठला पैसा आहे? CSRचा पैसा जर त्यांनी खर्च केला आणि शाळा सुधारल्या, काय चूक आहे? तुमच्या पोटात का दुखतं? एवढे मोर्चे निघतात, कोण मोर्चे घडवतंय? याचं उत्तर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. आणि म्हणून एखादं वाक्य जर पवारसाहेबांच्याकडून आलं आणि त्यांच्या मनामध्ये गैरसमज असेल तर त्यांची ताबडतोब भेट घेऊन, त्यांचं वेळ घेऊन त्यांना सगळं दाखवण्याचा एवढा मी पवारसाहेबांचा चाहता आणि त्यांना मानणारा आहे. आणि सुप्रियाताईने काही इथे येऊन बोलावं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत असताना निश्चितपणे जिल्ह्याचा विकास कसा होईल हे ज्याप्रमाणे मी बघतो, तसंच शिक्षण खात्याचा विकास कसा होईल. आजपर्यंत का नाही घडलं? आजपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम ही 5 पट मला वाढवायला लागली, तुम्ही का नाही वाढवली? फक्त ग्रँटेबल स्कूलच्या लोकांना फक्त कशा ग्रँट मिळाल्या पाहिजेत? एका वेळेला 10 शिक्षक पाठवले पाहिजेत, मग 10 शिक्षकांमध्ये तडजोड होणार आणि मग त्याच्यामधून काहीतरी घेतलं जाणार. हे सगळ्या प्रकार मी बंद केले. ह्याच्यापुढे फक्त 3 शिक्षक पाठवले जाणार. हा निर्णय घेतला म्हणून माझ्यावर राग असू शकतो, पण हा राग अनाठही आहे. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठीच काम करणार आणि मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे
की ज्याची प्रॉपर्टी दरवर्षी कमी होते. ज्यावेळेला मी पुढच्या वेळेला माझं रिटर्न भरेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ती प्रॉपर्टी आणि 2-3 आणि जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. आम्ही आमच्या वाडवडिलांनी कमावलेलं आहे, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर माझी असतं तर माझी प्रॉपर्टी वाढली असती ना. प्रॉपर्ट्या कमी का होतात याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. आणि असे आमदार तुम्हाला सांभाळता आले नाही, हे दुर्दैवाचं आहे. तुम्ही ते सांभाळू शकला नाही म्हणून आम्हाला बाहेर जायला लागलं ना. काय संघर्ष झालेला होता बघा. त्यांचं हे करायला मी त्यांचा बांधील नाही आहे. त्यांनी माझ्यावर काही बोलावं, मी त्यांच्यावर एक शब्द बोललेलो नाही आहे. हे त्यांनी नशीब समजावं की मी बोललेलो नाही आहे. ज्याला बोलतो त्याला काय होतं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी ज्यांना स्वतःची बहीण मानतो, मोठी बहीण मानतो, त्यांच्याबद्दल कधी मी अनादराने बोलणार नाही, त्यांच्याबद्दल काही ॲलिगेशन करणार नाही किंवा त्यांनी समाजावर केलेल्या आरोपाचं कुठलं उत्तर सुद्धा देणार नाही. एवढी माणुसकी माझ्याकडे शिल्लक आहे. सुप्रियाताईंनी हा विचार करावा की मी आदल्या दिवशी विमानाने आलेलो होतो मुंबईला. साहेब मला आपल्या गाडीत बसून नवी मुंबईला घेऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं की दीपक तू सावंतवाडीलाच थांब, तू कुठे बाहेर प्रचाराला फिरण्याची गरज नाही, मी कणकवलीला मीटिंग घेईन, तू येण्याची आवश्यकता नाही. हे एकदा ताईंना जाऊन विचारून दे साहेबांना असं झालं होतं की नाही. आणि दुसऱ्या दिवशी जर साहेब इथे येणार असतील आणि माझा जर राजकीय संघर्ष चालू होता ज्याच्याबद्दल पवार साहेबांना सुद्धा माहिती होतं आणि मी स्टेजवर कसा जाऊ. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे दिला आणि मी स्टेजवर गेलो नाही. मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. कधी मला अनेक वर्ष तिकीटं स्वतः आमदारकीला मिळालं नाही. मला पहिल्यांदा मिळालं ज्यावेळेला मी 54 वर्षाचा होतो, त्यावेळेला मला पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट दिलं. तरी पण मी एकनिष्ठ राहिलो, पवार साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ राहिलो. का राहिलो हा प्रश्न आहे ना. ज्या दिवशी पवार साहेबांचे 2 काँग्रेस झाल्या त्या दिवशी मी पहिला नगराध्यक्ष आहे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केली. आम्ही आमच्या निष्ठा द्यायच्या आणि मग पवार साहेबांचा अपमान होऊ नये म्हणून मी माझ्या पक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मी हे केल्यानंतर सुद्धा मी राष्ट्रवादी सोडलेली नव्हती.